क्रांती आहे रे। मी आज तुम्हाला मी जे नाशिक जिल्हा चांदवड, नाशिक पासून 65 किलोमीटर व मालेगाव पासून 40 किलोमीटर अंतरावर मध्यवर्ती ठिकाणी मी चांदवड येथे राहते। तर आज मी तुम्हाला इथे चांदवडची थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे। तर आता मी घरापासून सुरुवात करत आहे आणि तुम्हाला मी कोणत्या निसर्गामध्ये राहते की ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला डोंगर आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर माझी कृपया एक विनंती आहे सगळ्यांना की पूर्ण व्हिडिओ बघा। मी छान असे व्हिडिओ करणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला आमच्या चांदवडमध्ये काय काय आहे। तर रेणुका देवीचं मंदिर वगैरे ते सांगितलेलं आहे। तर आज आपण वेगळ्या ठिकाणी भेट देणार आहोत। तर ते वेगळं ठिकाण कोणतं आहे तर तिथे आपण आता जाणार आहोत। तर मी घरातूनच सुरुवात करते आहे। घरातून तुम्हाला थोडंसं सांगण्याचं तात्पर्य हेच की ह्या ठिकाणी जे चांदवड आहे तर इथे अहिल्याबाई होळकर हा वाडा सुद्धा आहे। पण आता तो वाडा मला दाखवता येणार नाही आहे, कारण त्याचे जे आहे तर त्याचे नूतनीकरण चालू आहे, त्यामुळे तो वाडा सध्या बंद आहे। तर तो असा हे नाही आहे, पण खूप सुंदर असा वाडा आहे। ज्या दिवशी त्याचं पूर्ण होणार आहे, त्याचं काम पूर्ण होईल त्या दिवशी मी तो व्हिडिओ जरूर टाकणार आहे। तर मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला, पण माझा व्हिडिओ तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघा। तर मैत्रिणींनो, मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणचा हा मागचा डोंगर आहे। माझ्या घराच्या मागे हा डोंगर आहे आणि हा डोंगर हा असा खूप मोठा डोंगर आहे। तर अशा पद्धतीने हे बघा, ह्या ठिकाणी इथे जे आहेत तुम्हाला ह्या साईडला जे दाखवत आहे मी, तर इथे तुम्हाला दिसत असेल तर ह्या ठिकाणी एक मंदिर आहे, पुरातन अहिल्याबाईंच्या काळातलं शिव मंदिर आहे। त्याला चंद्रेश्वर गड असं म्हणतात। तर माझ्या व्हिडिओमध्ये मी हा चंद्रेश्वर गड दाखवलेला आहे। तर तुम्हाला बघितलं आहे की ह्या ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणीहून पायरींचा रस्ता आहे। तर मी हा चंद्रेश्वर तुम्ही माझ्या याच्यात जाऊन आणि हा चंद्रेश्वरीच गडाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर हा जो गड हे बघा, अशा पद्धतीने इथे हा डोंगर आहे। इतका सुंदर निसर्ग आहे। मी ज्या ठिकाणी निसर्गाच्या याच्यात राहते बघा, अशा पद्धतीने। आणि अजून मी तुम्हाला पुढचं दाखवणार आहे। बघा, हा समोर जो दिसतो आहे, आता हा समोर जो दिसतो आहे हा बॉम्बे इंदोर हायवे आहे। हा मोठा हायवे आहे आणि त्या हायवेला लागून जो हा रस्ता दिसतो हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता आहे। तर हा इंदोर बॉम्बे हायवे आहेत आणि ह्या हायवे लगत रेणुका माता मंदिर, तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर साधारण माझ्या घरापासनं रेणुका माता मंदिर हे 1.5 किलोमीटर आहे आणि ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहे त्याचं मी तुम्हाला नाव सांगत नाही आहे, तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगणार आहे। तर असा हा इंदोर बॉम्बे हायवे आहे आणि खूप इथून मोठा हायवे आहे। अशा पद्धतीने आता आपण इथून निघणार आहोत। मी तुम्हाला दाखवलंच की माझं घराचा तर हे बघा, अशा पद्धतीने परत एकदा मी तुम्हाला दाखवते। पूर्ण चारी बाजूने डोंगर आहेत। हा माझा मागचा डोंगर, अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी मी राहते आणि हा निसर्ग आहे, खूप सुंदर आहे। तर इकडच्या साईडला एक कालिका मातेचं मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ मी काही अजून केलेला नाही आहे। पण जेव्हा मी जाणार तेव्हा तो कालिके मातेचं एका गुहेमध्ये ते मंदिर आहे, ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की। तर आमच्या जे समोर आहे हा एक मोठा तलाव आहे, याला खोकड तलाव असं म्हणतात। हायवे लगत हा तलाव आहे। सध्या जो पाण्याने छान असा भरलेला आहे, पूर्ण मोठा तलाव आहे आणि हा समोर हायवे लगत हा आहे। तर हा डोंगर
म्हणजे इथून खालून हायवे लगत हा हायवे आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने इथलं जे वातावरण आहे असं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथे जायचं आहे ते बघा, तर हे प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिर, तिथे आपल्याला भेट द्यायची आहे. प्राचीन असं मंदिर आहे हे बघा, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर. खूप जुनं आहे हे. मंदिराची मला आठवत नाही तेव्हापासूनचं हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. रेणुका देवीच्या पासनं अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. आणि असं हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. खूप सुंदर आहे. मी म्हटलीच की नाशिकपासून 65 किलोमीटर आणि मालेगावपासून 40 किलोमीटर अंतरावर हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. एका साईडला रेणुका माता मंदिर आहे अर्धा किलोमीटर, आणि वरती चंद्रेश्वरी गड आहे. तर तो पण अहिल्याबाईंच्या काळातलं ते मंदिर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इच्छापूर्ती गणेश मंदिराला आज भेट देणार आहोत. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर आहे. तर हा मंदिरासमोरचा परिसर आहे. समोर भक्ती निवास आहे. तर खूप छान असा आहे मंदिरासमोरचा जो हा आहे, छान वाटतं. आणि आम्ही सकाळी भेट दिलेली होती. ह्या साईडला छोटंसं गार्डन आहे मुलांसाठी खेळण्यासाठी, तर तेच उशिरा उघडत असतं. पण आम्ही ही सकाळी भेट दिली. इथे वडाचे, पिंपळाचे असे मोठे मोठे झाडं आहेत. हे बघा, असं छान समोर आपल्याला हे इच्छापूर्ती गणेश मंदिर दिसत आहे. आणि आम्ही सकाळी गेल्यामुळे तिथे साफसफाई चालू होती. छान असं गेट आहे, समोर मंदिर आहे. तर आता मंदिर अगदी छोटं होतं, पण आता त्याचं पूर्ण नूतनीकरण झालेलं आहे आणि असं भव्य असं मंदिर झालेलं आहे. ते त्याच्या मागच्या बाजूला एक डोंगर आहे, त्याच्या मागच्या साईडला एक डोंगर आहे. आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. तर मंदिर हे आता नवीन याच्यानुसार हे इच्छापूर्ती, तर काही भाविक त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून इथे काही भाविक येत असतात. त्यांची इच्छा हे पूर्ण झाल्यानंतर आधी इच्छा हे करून जातात आणि मग त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर तिथे काही जण तिथे इच्छा पूर्ण करण्यासाठी काही सत्यनारायण करतात. काही अशा प्रकारे तिथे मोठे कार्यक्रमसुद्धा होतात. तर आपण इथे मंदिरामध्ये चाललेलो आहोत इच्छापूर्ती, आणि आपल्याला ते जवळून व्हिडिओ काढू देत नाही, तर आपण हा थोडा लांबूनच व्हिडिओ काढत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मंदिराचा सुंदर असं हे गणपतीची मूर्ती आहे, छान. आणि हे हा सभा मंडप आहे, तो आता नवीन बांधलेला आहे. पूर्वी तेवढीच मूर्ती होती, पण आता हा नवीन सभा मंडप बांधलेला आहे. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते, मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने मी सुद्धा आता मंदिरात चाललेली आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. इथे उंदीर मामा आहे, छान मोदक घेतलेला हा उंदीर मामा आहे हातामध्ये. आणि भव्य असा हा सभा मंडप आहे. ह्या मंदिराचा भव्य असा हा सभा मंडप आहे. तो पण मी तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. हे बघा, अशा पद्धती आपण बाहेरून हा उंदीर मामा हातात त्याचा बुंदीचा मोदक आहे घेतलेला. आणि हे बाहेरून आपण ज्या साईडने आलो त्या साईडचा हा बाहेरून येण्याचा रस्ता आहे. आणि मंदिरामध्येच एक छोटंसं दुकान पण आहे, बाहेर पण आहे. हे बघा, छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. आपल्याला जवळून ते दाखवत नाही, व्हिडिओ घ्यायला मनाई आहे, त्यामुळे आपण ही लांबूनच त्याची दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला
ती मूर्ती खूप सुंदर आहे, तिची कलाकुसर अगदी छान आहे आणि पुरातन मूर्ती आहे. आणि हे मंदिर सुद्धा अहिल्याबाईंच्या काळातली ही जेव्हा आहे तेव्हाचं हे मंदिर आहे. अगदी छोटं होतं, तर आता त्याचं नूतनीकरण झाल्यामुळे खूप असं छान असं वातावरण झालेलं आहे. तुम्ही नाशिक, मालेगाव, सटाणा ह्या भागातून जर येणार असाल तर इथे तुम्हाला राहण्याची सोय आहे, अगदी उत्तम राहण्याची सोय आहे. आणि तुमचं एक दिवस पूर्ण ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या चांदवडमध्ये पूर्ण अशा पद्धतीने आपल्या अशा ठिकाणी तुम्हाला हे गणपती कालिका माता मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर एक पुरातन शनी मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी भक्त निवासांची सोय आहे. आपल्याला ट्रस्टकडनं तिथे निवासाची सोय आहे, तुम्ही तिथे राहू शकतात. ह्या मागच्या हे बोर्ड दाखवला आहे त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला भक्त निवासाची सोय आहे. अशा पद्धतीने माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा.